सुस्वागतम सुस्वागतम. श्री गणेश जयंती उत्सवानिमित्त तोडणकर ऐक्यवर्धक नाट्य मंडळ मुंबई सविनय सादर करीत आहे 2 अंकी भन्नाट विनोदी नाटक एका लग्नाची गोष्ट. लेखक श्रीरंग गोडबोले, दिग्दर्शक सुधीर तोडणकर, निर्मिती प्रमुख सहदेव तोडणकर, सुरेश नागवेकर, अशोक तोडणकर, सुभाष तोडणकर, गोपीनाथ तोडणकर, मनोज तोडणकर, सुरेश तोडणकर, रजनीकांत तोडणकर, मुरलीधर तोडणकर, दामोदर तोडणकर. आश्रयदाते रमेशभाई राजाराम तोडणकर, दिलीप जगन्नाथ तोडणकर, चंद्रशेखर मुरलीधर तोडणकर, नंदकुमार दत्ताराम तोडणकर, चंद्रकांत बाळकृष्ण हळदणकर, कृष्णनाथ मारुती तोडणकर. नेपथ्य व रंगभूषा संदेश तोडणकर. पार्श्वसंगीत सुशांत तोडणकर, दिनेश तोडणकर. वेशभूषा कृष्णकांत देवजी रांगणकर, स्वामी तोडणकर. प्रकाश योजना बबलू तोडणकर, रवींद्र नाटेकर, प्रमोद वालावलकर. नेपथ्य सहाय्यक नरेश सीताराम तोडणकर, सूर्यकांत भिवा तोडणकर, दीपक तोडणकर, प्रवीण तोडणकर, महेश तोडणकर, उल्हास सुर्वे. विशेष आभार. मारुतीभाईंच्या निधनानंतर तोडणकर ऐक्यवर्धक नाट्य मंडळाने सादर केलेल्या सर्व नाट्य कलाकृतींना उत्कृष्ट दिग्दर्शन करून यशस्वी केल्याबद्दल श्रीयुत प्रकाश पेटकर यांचं मंडळ आभारी आहे. कलावंत आम्हाला आम्ही बोलते चल चल आम्ही बोलतो बाजूला होतो बाजूला. ठीक आहे मंडळी, मी सुधीर तोडणकर. या नाटकात मी मुलीच्या बापाची भूमिका करतोय. ठीक आहे, चला या एक या. नमस्कार मंडळी, मी नंदा तोडणकर. नाही ओळखलं? हो, कमाल आहे. 1972 पासून पहिलं नाटक माझं एखाद्याचं नशीब. जी परंपरा, त्या परंपरेला धरून आज 2016 सुद्धा या नाटकामध्ये मी एक बाबाची भूमिका करतोय. कसं वाटलं? ओळखलात ना? हो, मी पण आहे या नाटकात. मी सूत्रधाराची भूमिका निभावतोय, हेमंत तोडणकर. ओळखलत काय? कोण आहे मी? हो, मी बॉस. मगाशी जी भूमिका झाली ना, छोटीशी विनोदी, आणि तुम्ही एन्जॉय केलात. हो, तोच मी बॉस, संतोष मारुती तोडणकर. तुम्ही जी दाद दिलीत अशीच दाद यापुढे तुम्ही द्याल. धन्यवाद. नमस्कार गावले, मी पण आहे बरं का या नाटकात बाप्याच्या भूमिकेत. पहिल्यांदाच काम करतोय. माझं नाव प्रशांत आनंद तोडणकर, नंदाचा लेक. गाववाले, तुमच्या समोर जे हे नाटक चाललंय ना, म्हणजे तुमच्या समोर हे नाटक चाललंय त्याची सेटिंग आहे. म्हणजे इकडच्या खुर्च्यात इकडे, तिकडच्या इकडे सेटिंग जे चालू आहे ना, ते मी सांभाळतोय. माझं नाव मिलिंद गोपीनाथ तोडणकर. अहो, फडकेवरील गोपीभाऊ आहे ना, त्यांचा मी मुलगा. नमस्कार गाववाल्यांनो, ओळखलाव काय? गेल्या वर्षी पोस्टमन होतोय मी. यावर्षी काय रोल नाही दिल्या नियमात्यांनी, एक दिल्याने लहानसो रोल करतोय आहे. यंदा लग्न आहे ना माझा, तुम्ही पण यावं लग्नात. परवाच आहे, पावशेत आहे, जवळच आहे, जास्त लांब पण नाही. गाडी पण ठेवला आहे. ओळखलाव नाही अजून? मी अरुण भाऊचं पोरगो मोठो, अक्षय अरुण तोडणकर. नमस्कार रसिका प्रेक्षक हो, माझं नाव सुशांत मुरलीधर तोडणकर. मी या नाटकामध्ये पार्श्वसंगीत देतो आहे. गेली अनेक वर्ष मी तोडणकर ऐक्यवर्धक नाट्य मंडळाला पार्श्वसंगीत देतो आहे आणि ह्यापुढे देत राहीन.
अजूनपर्यंत माझं ते पार्श्वसंगीत तुम्ही ऐकलं असेल, तुम्हाला नक्कीच पसंत आलं असेल. याच्यापुढे असंच मी तुम्हाला आनंद द्यायचा प्रयत्न करेन. धन्यवाद. नमस्कार. आज तुम्ही जे नाटक बघता आहात, एका लग्नाची गोष्ट, त्याचं पूर्ण जे व्यवस्थापन जे आहे ते बघताहेत आमचेच, एक मिनिट त्यांनाच मी नाव सांगायला सांगतो. सुरेश शंकर नागवेकर. हां, सुरेश शंकर नागवेकर हे पूर्ण जे व्यवस्थापन या ठिकाणी आहे ते बघतायत आणि खरोखर त्यांनी अत्यंत चोख व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. धन्यवाद. नमस्कार, मी सुलभा जाधव. मागच्या वर्षीच्या नाटकात मी ताईचा रोल केला होता आणि या वर्षीच्या नाटकात मी हिरोईनचा म्हणजेच गर्लफ्रेंडचा रोल करते. तर मागच्या वर्षी जेवढं प्रेम तुमच्याकडून मिळालं आहे, यावर्षी तेवढंच प्रेम तुम्ही माझ्यावर कराल अशी अपेक्षा करते. धन्यवाद. मी नेत्रा गुरव. या नाटकात मुलाच्या आईचा रोल करते मी सोनल आजगावकर. या नाटकात सूत्रधाराचं काम करते आणि मी ह्या गावात प्रथमच आलेले आहे. अरे थांब 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 थांब. अरे मी पण आहे. माझं नाव सचिन एकनाथ तोडणकर. मी ह्या नाटकात मनोजची प्रमुख भूमिका करतोय. कसं नमस्कार. आपल्या गणपतीच्या उत्सवाला आणि आमच्या तोडणकरांच्या नाटकाला काहीतरी वेगळं करायची इच्छा होती, म्हणून यावर्षी हा LED सेटअप तुमच्यापुढे मी सादर केला. तुम्हाला तो नक्कीच आवडला असेल. डायरेक्टर मारुतीबा तोडणकर यांचा मी मुलगा बबलू तोडणकर. धन्यवाद. तर मंडळी, पात्र परिचय संपलाय. आता सुरू होतोय या नाटकाचा दुसरा आणि शेवटचा अंक. मनोजचा कसा सवयीचा प्रश्न आहे. एका हाकेला उठतो आणि लगेच आवरायला घेतो. अय्या, किती छान. नाही म्हणजे तशी मी उठतच होते. थांबा. काय ग? नमस्कार करते. बरं 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 बरं. आई, मला सुद्धा म्हणा ना. 1 2 3. कशाला ग? अहो असं कसं, साला घर उठलेलं आणि मी अशी लोळत पडलेली, बरं दिसेल का ते? मला एक कप चहा मिळेल का? अगं आमची स्मिता 9 वाजेपर्यंत झोपायची हो. तिची गोष्ट वेगळी होती, ही लाडाची होती. आणि ही काय कमी लाडाची आहे? मने मने नाही हो, मनीषा. बरं मी म्हणतो मनीषा, मला एक कप चहा मिळेल का? बरं आणते. हा, सकाळपासून माझा गळा सुटलाय. देणार आहे हो. उगाच चहा चहा करू नका, न मिळाल्यासारखं. आई थांबा. काय गो? अहो चहा मी करते ना. तू कशाला? मी करते ना चहा. तुम्ही आधी बाजूला हा बघू. मी असताना तुम्ही नाही चहा करायचा. अगं बाई, माझे हातपाय थकले ना की सगळं काही तुलाच करायचं आहे हो. आता फक्त चहा हवाय. आई, एक आयडिया आहे. आपण दोघींनी मिळून चहा करूया. म्हणजे मी पाणी घेते आणि कंबोशा घेते आणि तुम्ही चहात साखर घाला. हा, पण चहा गाळणार मी. सासू सुनेचं प्रेम उतू चाललंय. चंद्रमान भात तीच चैत्र यामिनी, एकांती मद समीप. चहा मनोज, पुन्हा ओरडणार. चहा. मग मी ओरडणार. आला. मी आत गेले आणि रेडी म्हटलं की मग ओरडायचं. हा नक्की. हा रेडी.
सासू सुनेचं जॉईंट व्हेंचर चाललंय. कसलं? का करण्याचं? बाबा मला अगदी लहानपण आठवते हो, म्हणजे पकडा पकडी डबा एक्सप्रेस वगैरे. बाबा थोडं सांभाळून घे रे. का? अरे सकाळपासून मला चहा मिळालेला नाहीये. आता तू ओरडतोस की मी ओरडू रे? हो चहा. वा म्हणे वा. मने नाही हा मनीषा. अगं तेच ते. तेच ते नाही, आपणच मान काही असं झालं ना की सगळं जग तसंच वागतं. हे पटलं हा तुमचं सासूबाई. अहो त्या दिवशी मी आणि हा खरेदीला गेलो होतो. तिथे मी ह्याला सारखी विचारत होती, मन्या हा ड्रेस कसा दिसतोय, मन्या तो ड्रेस कसा दिसतोय. तर खरेदी संपल्यावर तो दुकानदार म्हणतो ए सांगू सांगू सांगू. ए काय म्हणाला ग दुकानदार? दुकानदार म्हणाला, ए मन्या मॅडमची बॅग उचलून टॅक्सीत नेऊन ठेव. बघा ऐकलं? हो हो ऐकलं ऐकलं. तेव्हापासून ठरवलं चार चौघात ह्याला अहो मनोज अशीच हाक मारायची. अहो मनोज. अगदी बरोबर. सासू सून एका गटात. मग काय झालं बाबा? नाही म्हणजे असं चालू ठेवा म्हणजे झालं. नाहीतर तू तू आणि मी सारखं व्हायचं. अरे हो आठवलं. काय? अगं मनीषा हा. परवा पण आई बाबांसाठी ती गंमत आणली होती ती. बरोबर आहे. आणते ना. अहो मनोजराव. ए, कुठं चाललास कुठं? अगं ते ए कसली गंमत आणली सांग ना मला. आई गंमत जाऊ दे ग. तू मला आधी सांग, तुला मनीषा कशी वाटली? लाखात एक आहे हो. काय हो? हो हो. मग सुरुवातीला विरोध का करत होती? हो आधी तसंच वागायचं असतं. कितीतरी हिंदी सिनेमात पाहिलाय मी. आई तुझी पण कमाल आहे. आई हे घ्या तुमच्यासाठी साडी आणि बाबा हे तुमच्यासाठी पॅन्ट शर्ट. माझ्यासाठी. हं. अगं रिटायर्ड माणसाला काय करायचं पॅन्ट शर्ट? असू द्या बाबा काहीतरी अंगावर. ए काय बोलणार? असं देत ना बाबा, छान दिसतील तुम्हाला. हो की नाही आई? हो ग बाई. अगं तू तिला काय विचारते? माझ्या तरुणपणात ती मला सलमान खान म्हणायची. आणि आता बघ खाणं खाणं करून पोटाचा कसा नगारा करून टाकला. अरे हो बाबा काय जातीचं नाटक कसं होतं? का रात्रीचं नाटक? कुठलं का नाटक? अहो कुठलं काय, काय रात्री मी नाटकाला गेला होतात ना. हा कालचं नाटक. हा. अरे गेल्या कित्येक दिवसात इतकं चांगलं नाटक कधी बघितलं नव्हतं बघ. आणि कालच्या नाटकात डॉक्टर काशीनाथ घाणेकर होते ना. ते असतील तर मग काय बघायलाच नको. ए, काय म्हणाल तुम्ही? अरे आजकालच्या नटांना घाणेकरांच्या नकाची सुद्धा सर येणार नाही बघ. नाही त्याबद्दल संशय नाहीच आहे, पण तुम्ही नाटक बघितलं का बघितल्याचं नाटक करताय ह्याबद्दल मात्र संशय आहे. बघ बघ बापावर संशय घेतोय बघ. सांग सांग जरा त्यांना. बाबा फसवू नका. ठाणेकरांना जाऊन कित्येक वर्ष लोटली. बाबा कसं वाटलं नाटक? अरे खरंच गेलो होतो रे नाटकाला, पण काय झालं माहिती आहे, तिकीटच नाही मिळाली बघ. हो ना मग काय, नाही बघितलं नाटक, पुन्हा केव्हा तरी. हो पुन्हा केव्हा तरी बघू, आपल्याला काय घाई आहे. अहो पण बाबा इतक्या रात्री उशिरापर्यंत तुम्ही होता कुठे, काय करत काय होता? अरे गेलो होतो रे फिरायला. बाबा आता काय बाबा दिस इज रिडिक्युलस, दिस इज रिडिक्युलस. बाबा आम्हाला एकांत मिळावं म्हणून तुम्ही. हा, इथेच थांबायचं. हे तुम्हाला एकांत मिळावा म्हणून सांगतो. नाटकाला टांग मारून आम्ही उगीच रस्त्यावरून चालत होतो. एका बस स्टॉप वरती सहज थांबलो. एक बस आली, डबल डेकर. म्हटलं बघूया तरी कुठे जाते. त्या म्हटलं मारवडी. वरच्या मजल्यावर जाऊन बसलो. एकदम पुढे अंगाला भिडविणारा तो गारगार वारा.
बस सुद्धा आमच्यासाठी रिकामी असते. कंडक्टरला म्हटलं, लास्ट पुढे का? आगा नाही, पिछा नाही, कसलीही अपेक्षा नाही, फक्त आम्ही दोघं. अवतीभोवती मुंबईची धावतीची समुद्र चौपाट्या निर्मनुष्य गल्ल्या, लास्ट स्टॉप बेलाड, फक्त आम्ही दोघं. अर्धा तास शांतपणे तिथं हो, कित्येक वर्षाच्या जुन्या आठवणी काढल्या, आमच्या तरुणपणातल्या, तुझ्या बालपणातल्या, भूतकाळ भविष्यकाळ, सगळ्या गोष्टींबद्दल खूप थोडक्यात ते 3 तास असे रोमॅन्टिक. अरे तुम्हाला जसा एकांत हवा होता तसा तो आम्हाला सुद्धा हवा होता. आणि काल तो आम्ही खूप एन्जॉय सुद्धा केला. काय खरंय? किती छान बोलला तो बाबा तुम्ही. मला इतके दिवस उगाच वाटायचं की म्हातारी माणसं तरुणांचा हेवा करतात, पण आज विचाराल ना तर मला तुमचाच हेवा वाटतो, तुमचा आणि आईंचा सुद्धा. बोलले वाटतं सगळं बोलले. यांच्या तोंडात तीळ भिजेल ना तर शकत. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं? मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं? काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं? मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं? काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं? दान घेता नाही झोळी हवी रिकामी, भरता भरता थोडी पुन्हा वाढलेली. आपण फक्त घेताना लाजायचं नसतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं? मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं? काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं? देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो. हवय नको ते म्हणणं प्रश्नच नसतो. आपण फक्त दोन्ही हात भरून घ्यायचं नुसतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं? मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं? काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं? मला सांगा. वा 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 वा, तुमचे हे असे प्रसन्न चेहरे पाहून असं वाटतंय हे नाटक इथेच बंद करून टाकावं आणि लगेच तुम्हाला सांगावं की मने आणि मनी सुखाने नोंद लागलेली 60 उत्तराची गाणी एका उत्तराने तुम्हाला संपन्न पाणी सोडा. पाहिलंच, लग्न म्हणजे इतकी वाईट गोष्ट नाहीये. आता इतकी लोक लग्न करतात ते मूर्ख असतात का? पण गोष्ट इथेच संपत नाही प्रिय. म्हणजे मध्यंतरी मनीनं ब्रोकरीचा नवा सेट घरी आणला आणि जुन्या कप अशा मोलकणीला भेट म्हणून दिल्या. त्यावर मनीच्या सासूबाई म्हणाल्या, काय
बरं झालं, नाहीतरी कब्बशा बदलायला झाल्या होत्या. हे काय? सासूबाईंच्या मनातली वाक्य. पाणी भरायचं तांब्याचं पिंप मनीने मोडीत काढलं आणि त्या जागी आला नवा वॉटर फिल्टर. त्यावर मनीच्या सासूबाई म्हणाल्या, काय? बरं झालं, नाहीतरी पिंप घासायचा त्रासच वाचला. सासूबाईंच्या मनातलं वाक्य. मनीच्या मनातली वाक्य. आणि परवा काय? हे विचारूच नको मला. ए सांग ना काय झालं? अरे बाळ मधुर हा दिलाचा, दिलरुबा मधुर हा दिलाचा. दिलरुबा, चहा घ्या. काय ग सुनबाई ऑफिसला गेली, उशीर झाला वाटतं. उशीर होईल नाही तर काय, उशिरापर्यंत लोळत पडायचं. अगं चालायचं, नवीन नवीन लग्न झालेलं आहे. एवढ्या रात्री उशिरापर्यंत कुठे भटकत असतात ना कुणास ठाऊक. पूर्वी कसा मनू बाबा 7:30च्या ठोक्याला घरी असायचा. तेव्हा त्याचं लग्न झालेलं नव्हतं. लग्न झालंय म्हणे. लग्न झालं म्हणजे काय झिरझिरीत गाऊन घालायचे? आता हे का आणखी नवीन आहे? अहो बिन बायाचा झिरझिरीत गाऊन घालून पेन्शनच्या घरी गेली होती. हल्ली चालतं सगळं. तेव्हा तू नाही का 9वारी साडी नेसायचीस? हो, तुमच्या आग्रहाखातर 5वारी साडी नेसायला लागले तेव्हा सासूबाईंनी केवढा तमाशा केला होता. हो हो, माझ्या आईने केला तो तमाशा आणि आता तू करतेस ते काय रेकॉर्ड डान्स आहे काय? तुमच्याशी बोलण्यात ना काही अर्थ नाही. तसं नाही ग, काळाप्रमाणे बदलावं लागतं बघ. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मनोज आता तुझा मनू बाबा राहिलेला नाहीये, तो सुनबाईचा मनोड्या सुद्धा झालाय, कळलं ना? दिलरुबा बाबा जरा थांबता का? नमस्कार करते. हा, अरे देवा, बस आतमध्येच राहिली वाटते. आई, अहो आई, काय ग? जरा बाहेर या. कशाला ओरडतेस कशाला? आई जरा माझी पर्स आणून देता का? काय म्हणालीस? आई प्लीज जरा माझी पर्स आणून देता का? अहो नाही म्हणते काय, मी चपला घातल्यात ना. अगो बाई, तिकडे कुठे? इकडे किचन मध्ये आहे. आणते ग बाई. आई जरा लवकर जा, मला उशीर होतोय. पळत जाते. मी काय तुझ्यासारख्या चपला घातल्या थोडी? इथे उशीर होतो. यांना सांगितलं लवकर या म्हणून, हा पण आता हळूहळू येणार आणि मग मला उशीर होणार. आणि द्या हळूहळू येताय. आणि हो, मी ना थोडेसे कपडे धुवून ठेवले, ते जरा वाळत घालाल का? हो, घालते ना. नाहीतर काय दिवसभर मोकळीच असते मी. अहो तसं नाही, मला उशीर होतोय ना म्हणून म्हटलं मी. अगो बाई, कपडे धुतलेस हे काय कमी महत्वाचं आहे? आई जरा इथे येता का? कशाला ग? अहो नमस्कार राहिलाय ना. कशाला हवा येता जाता नमस्कार? आणि या कपड्यात तुला नीट वागता सुद्धा येणार नाही. हो असं कसं? आपले ठरलंय ना. ठरवून मान द्यायला नको. अगो 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 अगो, हे काय केलंस? अगो चपला घालून घरात का आलीस? तुला काय शिस्त बिस्त काय आहे की नाही? आई मी तुम्हाला बोलावलं, तुम्ही आला नाही ना. आधीच मला उशीर होतोय आणि नमस्कार राहिलाय. हा आशीर्वाद, पण या कपड्यात नमस्कार शोभून दिसत नाही. का हो, वाईट दिसताय? मी कोण बोलणार? पण मनू बाबाला विचारलंस? अहो त्याला काय विचारायचं, उलट तोच मला सांगतो जीन्स घाल, लिपस्टिक लाव, मेकअप कर. ए थांब 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 थांब.
तुझं मंगळसूत्र कुठे दिसत नाही. कुठं आहे का मंगळसूत्र? अहो या कपड्यावर मंगळसूत्र सूट होत नाही. सूट होत नाही म्हणजे शोभून दिसत नाही. मग काय बोलणंच खुंटलं. आई तुम्ही उगाच कशाला त्रास करून घेताय. हे बघा तुमच्या वेळेची गोष्ट वेगळी होती. आता काळ बदललाय कळलं. चालल्या नुसतं बडबड बडबड काय ते बोलायचं. बघता बघता घराचं रूप पालटू लागलं. ते मॉडर्न होऊ लागलं. घरात होणाऱ्या बदलाचे स्वागत मनीच्या सासूबाई हसत मुखानं करत होत्या. यानं त्या कारणात स्वतःची समजूत काढत होत्या. पण आज कुठे ना कुठे सल ही वाढतच होती. त्यांनी बांधलेल्या घरट्याची एक एक काडी मोडीत निघत होती आणि त्या जागी नवी येत होती. सासूबाईंचा ज्वालामुखी तापू लागला आणि उद्रेक व्हायला एक कारण हवं होतं. चला हळूहळू चला. सावकाश सावकाश चला. अगं बाई तुमच्या छातीत दुखायला लागलं की काय? नाही. पहाट कशाला वर घेताय? उगा दुसऱ्याला घाबरवताय. बसा गपचूप मी आले. ए मनी हे जिन्यात कोण काहीतरी चावट पण तुझं नेहमीच झालं. मी इंग्लिश पिक्चर कशाला बघायचं. वेस्ट ऑफ टाइम. हे कोण रे हे? अरे बाबा तुम्ही हे काय झालं? साबुदाण्याचं थालीपीठ झालंय. साबुदाण्याचं थालीपीठ खाऊन खोप कशी पडेल? नाही रे, तवा लागला नुसता. तवा आपल्या घरातला. मला आईचं ना हेच नाही कळत. साबुदाण्याचं थालीपीठ नाही द्यायचं तर नाही सांगायचं. डोक्यात तवा कशाला घालायचा? तुम्हाला सांगतो आईचा हा तिरसटपणा ना दिवसेंदिवस वाढत चाललाय. तसं नाही रे, माळ्यावरून तवा पडला. आई माळ्यावर बसून थालीपीठ का करत होती? नाही तुला नुसते विनोदच सुचतायत. पण वरमी बसला असता खाव तर यांची काही खैर नव्हती. चांगलं शेर 2 शेर वजन होतं त्या तव्याचं. अगं पण आई तुला तवा हवा होता तर मला सांगायचं. मी काढून दिला असता नाही का? अरे यांचा उपवास होता ना आणि यांचा जीव चालला होता आणि तुमच्या दोघांचा पत्ताच नव्हता. अगं काय माहिती आमचं काय झालं. आम्ही ना ते मी विचारलं तुला मग सांगू नको. तुमचं तुमच्या जवळच ठेवा आणि आमचं आमच्यापाशी असू द्या. असू द्या असू द्या. कृपा करून तो तवा माळ्यावर टाकू नका हो. एखाद्या वेळेस आमचा जीव जायचा. ते आई पण मी कशाला टाकेन तवा माळ्यावरती? तू नाही रे. मी नाही तर कोण? काय आई आहे काही ना अर्धवट. हे असं आहे व्हय? मनीषा ए मनीषा मनीषा बाहेर ये. हे काय झालं रे? तो तवावर कोणी टाकला ग? कुठला तवा? तो थालीपीठ करायचा. अच्छा अच्छा म्हणजे निर्लेपचा का? आता लेप का निर्लेप मला कसं कळणार? थांबा मी थोडं बोलू का? तूच बोल. हा तवा हा. हा थालीपीठाचा तवा माळ्यावर कोणी टाकला? आई शपथ ग मी नाही टाकला. मी टाकला. बरं बाई तुला जे काही टाकायचं असेल ते टाक. अहो पण आई मी अगं आता सांगितलं ना जे काही टाकायचं टाक. बच्चा कशाला करते? अगं मने ऐकून घे माझं. ती नाही ऐकायची ते आपल्याच खरं करेल बघ. ए आई तो तवा केवढा तू बोलतेस किती? हा काय आहे? काय आहे हा? हा तवा आहे. तवाच आहे ना? की टेबल टेनिसची रॅकेट आहे? नाही हा तवाच आहे. तवाच आहे ना? हा तवा माळ्यावर होता? नव्हता. खालीच होता ना? मग या तव्यावर होत नाही साबुदाण्याचं थालीपीठ? आता साबुदाणा कसं बनवतात हे मला माहित नाही. तर थालीपीठ केलं तेल लावलं. मनोज पुरे मी आता विचारतेय. हे बघ मने मनीषा. हा तेच ते. सरदारजीच्या तव्यावर उपवासाचं थालीपीठ करायची आम्हाला सवय नाही. सरदारजीचा तवा
किती मनमोहक आहे आई. पण मला सांग, सरदारजीच्या तव्यावर उपवासाचे पदार्थ का होऊ शकत नाही? दे उत्तर मला. अरे काय काय पडलं असेल ना त्यात कुणास ठाऊ. अंडी, मांस, मच्छी, चिकन. अरे उपवासाला का तवा कसा चालेल? तुझं बरोबर आहे, बरोबर आहे. काय बरोबर आहे रे? काय? आई तुम्ही नुसतं इश्यू करता का? ही नवीन नवीन वस्तू या घरात आणते ना, तेच मुळे तुम्हाला पसंत नाहीये. अगं जरा थंडपणाने घे. काय थंडपणाला घे? हा? तो 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 तवा चिकट तो किती, काळा किती होतं, त्यात तेल किती लागतं, याचा विचार कोणी करायचा? नाही, विचार करायला हवा. काय विचार करायला हवा? अरे काय विचार करायला हवा? भावना म्हणून काही असते की नाही? का तेही सकाळची माळ्यावर? करेक्ट आहे, करेक्ट आहे तुझं. काय करेक्ट काय करेक्ट काय काय करायची ती भावना? फेका तिला माळ्यावर. आता मला सुद्धा फेका माळ्यावर, यांना सुद्धा फेका माळ्यावर. दोघांनाही? मग तवे कुठे ठेवणार? तू फक्त हसण्यावरच नाही रे. अहो अहो तुम्ही बोला ना काहीतरी. बोला बाबा बोला, चाच प्याला बोला. हे बघा तुम्ही नाही बोलणार तर नाहीच बोलणार. लाडका लेक आणि लाडकी सून, फुटला डोकं तर फुटला डोकं. अगं आई असं काय करते उगाच तू पण ना. बाबा बघितलंस? डोळे फुटले नाहीत माझे. आजच्या आज परत कोण टाकतो दलितच्या भलाचा परत तवा? भांडण नको या तव्यापायी घरात. हे मी करू काय? मला माहितीये रिचा वल्ल्याचं घर. काही गरज नाही, मी देईन. तू आईला सांभाळ, चालला तवा परत करायला. अगं मनीषा असं काय करते? नोकरी करणारी बाई तू, भांडण्याचं कारण काय असेल? ठरलं ठरलं, उद्यापासून सगळ्या भांड्यांना खालून फेविकॉलच लावतो बघा. कशी वाटली माझी आयडिया? चायनीज एक्सप्रेशन का देताय? मी साधा प्रश्न विचारला, माझी आयडिया कशी वाटली? काही सुद्धा उपयोग नाही बघ. मी काही सुद्धा करू शकत नाही. असं कसं बाबा? फार फार तर एकच गोष्ट करू शकतो. सांगा सांगा. आपण फक्त आकडे म्हणू शकतो. म्हण बघू. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. बाबांची पण कमाल आहे. हा काय उपाय असू शकतो? काही अरे 9 10 11 12 13. बघितलीस ही भांडणं, हा मनस्ताप. खरंच भांडणं, हेवे दावे यासाठी आपल्या लोकांना कोणतेही कारण चालतं. मनीने घातलेले गाऊन फारच झिरझिरे असतात. हे काय? असं मनीच्या सासूबाई पेंडसे काकूंना सांगत होत्या. असं कामतबाईच्या मुलीच्या मैत्रिणीने रिचा भल्लाला सांगितलं आणि तिने आपला वेळ न घालवता लगेच मनीला सांगितलं. माझी सासूबाई माझा अर्धा पगार खाते असं मनीने रिचा भल्ल्याला सांगितलं. असं कामतबाईंना मुलीच्या मैत्रिणीने पेंडसे काकूच्या सासूबाईंना सांगितलं आणि पेंडसे काकूच्या सासूबाईंनी मनीच्या सासूबाईंना सांगितलं. झेपेल तेवढंच बोला. हो. काय नाही, हळूहळू घरातलं वादळ गडूळ होऊ लागलं. घर तेच, घरातली माणसं सुद्धा तीच. अहो इतकंच काय तर मंगल प्रभातची गाणी सुद्धा तीच होती.
बोलते आहेस का तू? सकाळी सकाळी आपल्या घरी एवढ्या बायका कशा? मनड्या, ए मनड्या, हो ग मनड्या, ओ गा. हे तुला बरं ऐकायला आलं? मी झोपलोय. तू झोपेत आहेस, साखर झोपेत आहेस. इथं सगळं जग पेटलं ना तरी चालेल. मन्या, मन्या उठ, मन्या उठ. मला सांग, आज वार कोणता आहे? रविवार. हो ना, मग हे त्यांना सांग, त्यांना. पण त्यांना काय कळणार म्हणा, त्यासाठी आठवडाभर मानेवर भट्टीने उठ काम करावं लागतं. चला, शीतयुद्धाला पुन्हा सुरुवात झाली. काय झालं बाबा? काही नाही रे, ते आपलं काय गावातलं काय प्रकरण आहे ना, ते पुन्हा चिघळत चाललंय बघ. हो ना. आता पुढे काय होणार काही कळत नाहीये. तिथली काळजी कशाला, इथे काय होते ते बघा. 1 2 3 4 5 6 7 8. शिक्षणाचा उपयोग कसा कोणाला होईल ना काही सांगता येत नाही. बघितलंस बाबा कसे गेले ते? हे त्यांना सांग, त्यांना. मोठ्या कुंकुवाला. मोठं कुंकू? अगं मनी, तुला साधा आई सुद्धा बोलता येत नाही काय ग? आई हा शब्द माझ्या शब्दकोशातून कधीच निघून गेलाय. का? काय काय कमी मान देत होते मी त्यांना? सारखं आपलं आई 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 नुसता जयघोष लावला होता सकाळ संध्याकाळ. पण म्हणतात ना तसंच झालं. कोण म्हणत? काय म्हणत? कणी काही म्हणत नाही. म्हणतो ते फक्त आपलं मन म्हणतं. घे तू त्यांचीच बाजू घे. मनू बाबा 1 2 3 की चालला मनू बाबा. अगं मला लहानपणापासून सवय आहे ग. अरे पण आता झालायस ना मोठा, मग वाग ना स्वतःच्या विचाराने. किती दिवस आईच्या आयला बरं अंतर बघायचा. सकाळपासून कचकच आईला ते मला आधी काय आठवलं. आधीच आठवलं तर सकाळपासून मी तिला मनू बाबा. हो ना बे. 1 2 3. मी पटक्कन येतो. कुठे झालं? बस इथे बस. काही कुठे जायची गरज नाहीये. मनू बाबा की चाललं मनू बाबा. अच्छा अच्छा अच्छा. मी असा चालतो. मग कसा चालतोस? ए नाही, मी असा मनू बाबा. तो गेला उडत घर. पल्ल्याड बघ पल्ल्याड. अगं पाय प्रसन्न सकाळ आहे. मनू बाबा. हो. हे काय आहे? हा डबा आहे. हो ना. मग काल तुला तुझ्या आवडीची लाल माटाची भाजी करून दिली होती मी. ती सगळी टाकून दिलीस. अरे काहीतरीच काय, सगळी भाजी मी खाल्ली अगदी पुसून. हा डबा सतत जागरूक राहावं लागतं. आई त्याचं काय झालं माहितीये, आमच्या ऑफिसला पक्या तो चाललाय अमेरिकेला. आता तो काय परत येत नाही. तर पक्या मिळाला, मी तुम्हाला पार्टी देतो. आता पक्या पार्टी देतो म्हटलं मी नाही म्हणतो का? मग पक्या, मी, ही, हा, हू, हे अशी आम्ही 8 जण चायनीज रेस्टॉरंटला गेलो. अगं तिथले वेटर. खोटं बोलू नकोस. तो डबा माझा आहे. जाऊन दे, मारू दे. आई हा डबा माझा आहे, मनोजचा नाहीये. मी यापूर्वीच तुम्हाला सांगितलंय मला पालेभाज्या आवडत नाही. तरीही लाल माठ मी खाल्ला असता. पण काल शनिवार होता आणि शनिवारी मी एकदाच जेवते, मग मला व्यवस्थित जेवावंच वाटतं. हे सुद्धा नशिबात नसतं. एखाद्या शनिवारी खाल्ली आवडती भाजी. मागच्या शनिवारी मेथीची भाजी होती. त्याच्या आधीच्या शनिवारी शेपूची भाजी होती. मला सांगा ह्या भाज्या नेमक्या शनिवार कशा होतात हो? पण मनीषा, मी तुला काढतो का सॉरी. अहो मनोजराव. खांद्यावर महिना बसल्यासारखं वाटलं.
मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की हे राजकारण तुम्हाला कधीच कळणार नाही. अगं अगं राजकारण कसलं काय तुझं पण आहे ना. ठीक आहे बाई ठीक आहे, आपण तुला उद्या नवी कोरी साडी घेऊ. काय बोललास रे? ठीक आहे आपण तुला उद्या नवीन फ्रॉक घेऊ. काय? नऊवारी साडी नऊवारी. ए आई पण मला सांग ना, मी सगळा डबा संपवला की नाही, सगळा साफ केला होता की नाही? मला सांग ना, भाजी कशी झाली होती? काय विचारतेस तू? फर्स्ट क्लास. शेवटपर्यंत कळलं नाही कुठली भाजी ते. मस्करी केली का? फर्स्ट क्लास भाजी नंबर 1. हो मग जा ना तिकडे जाऊन सांग, तिकडे तुझ्या टिकलीला जाऊन सांग. अरे देवा, अरे तुमचं काय चाललंय काय? तू तिला टिकली म्हणते, ती तुला मोठं कुंकू. आई आता मी काय करावं अशी तुझी इच्छा आहे ग? जा तिला जाऊन धडधाडून सांग, या घरात राहायचं असेल तर घरच्या माणसांसारखंच वागायला हवं. 1 तारखेला पगार आणून देते म्हणजे आम्हाला काय नोकर समजते की काय? अगं आई तुला पटत नसेल तर तू नको घेऊस पैसे. बोल ना, ते बघ पळाले बघ. आतमध्ये धुमशान चालू आहे. अहो आपली जुनी ओळख आहे. काय धाडच तुमचं, तुम्ही साधी ओळख सुद्धा दाखवत नाही. चला या, हे धाडच आतमध्ये दाखवा या. असे यायचे नाहीत ते. थांबा. 6 5 4 3 2 1 पकड. ऐका तुमच्या नाटका लेखाची मुक्तापण ऐका. हसते ती. माझ्या मेलीचं नशीब हे शेवटचं काय कळलं नाही. अगं आई असं काय करते? आई तू पण ना. उघडदार देवा आता उघडदार देवा. हो ही अशीच परिस्थिती राहीली ना तर उद्यापासून आपल्या दोघांना देहाची तिजारी करत फिरावं लागेल. अहो बाबा काहीतरी उपाय सुचवा. काही सुद्धा उपाय होणार नाही बघ, मी काहीच करू शकत नाही. अहो म्हणजे काहीतरी उपाय असेल. फार तर एकच गोष्ट करू शकतो. कोणती? त्याच बातम्या परत वाचायच्या. आपण वाचलो तर वाचणार ना. तुम्ही पण इथे तर वाचत गेली. टिफिनचा प्रश्न मी माझ्या पुरता सोडवला. वा आजपासून सकाळचा स्वयंपाक मीच करेन. वा प्रॉब्लेम सुटला. अरे देवा, पण काही लोकांना पसंत नाही असं दिसतंय. ज्यांना पसंत नाही ना त्यांना म्हणावं स्वतःचा स्वयंपाक स्वतःच करा. अगं म्हणे तू कुठे चाललीस? तरा भाजी आणायला काही प्रॉब्लेम नाही. काही प्रॉब्लेम नाही, पण नीट जा, शांतपणे जा. तुझं डोकं भडकलंय ना. तिच्या स्वयंपाकाला हात लावू नका सोडा, पण तिच्याचं पाणी सुद्धा पिणार नाही मी. चला सारा ताळ बिघडतो, वाद्यांचा मेळ जातो, ती बेसूर वाजायला लागते. ते काहीसं म्हणतात ना, निळाशार आकाशात काळे ढग जमून अंधारावं, तसाच हा कोट साऱ्या संसारावर पसरतो. कालचं चित्र आणि आजचं चित्र इतकं कसं बदललं? ती केमिस्ट्री कितीही समजून घेण्याचा प्रयत्न केला तरी समजू शकत नाही. बघता बघता सुखाच्या चंद्राला ग्रहण लागलं. खरं सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं? खरं सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं? मिळाले वाटेस तो वेळ हातात काही नसतं. मिळाले वाटेस तो वेळ हातात काही नसतं.
हसण्याचा आवडता छंद मन पाखरू दे जगण्यासाठी हसून सगळं असतं खरं सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं मिळाले वाटेस तो वेळ हातात काही नसतं मिळाले वाटेस तो वेळ हातात काही नसतं सुख म्हणजे मृगजळ सुख म्हणजे पारा सुख म्हणजे शब्द बापुडा केवळ वारा कुठल्या क्षणी मुठी मधुनी दिसून जात असत गुड मॉर्निंग वाव वंडरफुल फॅन्टास्टिक नाव काय तुमचं मनोज आय सी तुमच्याबद्दल बरंच काही ऐकलंय मी तुमचं गाणं गॅदरिंग मध्ये खूप गाजतं हो हो तो खूप छान गातो शुभंकरोती कल्याणम आरोग्यम खरंच तुम्ही खूप सुंदर गाता कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू. नाईस मीटिंग यू कॅरी ऑन नाईस मीटिंग यू कॅरी ऑन वाव काय सुगंध ना ए चार्ली ना हिंगाचा वास येतोय. तू ना मिल्या रसिकच आहेस तुला कोणी स्कॉच जरी दिली ना तरी तू गोमूत्र म्हणून प्राशन करशील ए आधी ही सांग कोण होती ती. 8 दिवस ऑफिसला दांडी मारल्यावर असंच होतं अरे कधीतरी मुरगळशील रे. मी तुला साधा प्रश्न विचारला, ही कोण होती? पहचान कोण? अरे मी तुला विचारतोय, तू मलाच काय विचारतोयस? आपल्या नवीन बॉस. नवीन बॉस? हो नवीन जॉईन झाले आहेत. अरे मग चाटीचा पण काय झालं? बदली गडचिरोली. चांगले होते बिचारे. आता ह्या कोण? विद्यालंकार. विद्यालंकार? हो मिस देवी आणि विद्यालंकार. हे बरं आहे, म्हणजे चाटे गेले आणि विद्यालंकार आले, आपला स्वाध्याय चालूच. हे कशी दिसते ना ती, फट्टा काय ना अगदी. तुला सांगतो बाप्या, माझ्या आयुष्याचा चौकोनी बॉम्ब झाल्यापासून बाहेरचे फटाके वाजवायचे काय बघायचे सुद्धा सोडून दिलेत मी. हे अनमॅरिड आहे. हे चांगलं आहे, गुड डिसिजन. तुला सांगतो, एकदा का माणसाने लग्न केले ना की तो आयुष्यातून उठलाच समज. अरे मी माणूस म्हंटल, तू कशाला उठतोयस? ये दे नाशी राखकर. तुला किती वेळा सांगितलं माझ्यावर असं फुसफुस करत येत जाणं कोणून. नॉनसेन्स. तरी मी सांगत होतो लग्न करू नकोस करू नकोस करू नकोस. अरे बाबा चुकलं माझं, मला माफ कर. म्हणजे पाया हा सड उभा सुद्धा राहत नाहीये. मन्याच्या प्रेम विवाहाचं कापड त्याच्या संसाराच्या थबडग्यात पार विरून गेलं. घरी धुमसणारं शीत युद्ध त्याला सहन होईन असं झालं. आधी ऑफिस सुटल्यानंतर घराकडे बाणासारखा सुटणारा मन्या आता ऑफिस मध्ये काहीतरी कामं काढून रेंगाळू लागला. ए मान्या चल ना रे. कुठे? अरे मला रिकन्सिलेशनचं काम आहे, तू जा. एक जळलं मेलं तुझं रिकन्सिलेशनचं काम. चल ना. अरे असं जळून चालत नाही, आपल्याला काम करावं लागतं, आपल्याला जा पगार मिळतो. ए तू लॉक वर तोडतोस की काय? सांभाळू ना, मागच्या महिन्यात सीसीटीव्ही लावलेत. ये लांब बरा. तुला 100 वेळा सांगितलं की तू तुम्ही लोक हे 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 असे काय उभे राहतात? हे असे हे असा उभा ना, असा हे असे काय 1.5 पावर उभं राहिल्यासारखं. कस असा हे घे. आय शाबाश. इथपर्यंत जमलाय, खाली गोळ आहे. मग हे घे. आय शाबाश. जाऊन दे, तुमचं फाउंडेशनच तसं आहे. तुझं जसं चालतं तसं चालून दे. ए मान्या चलणारे. ए तू स्वतःला काय समजतोस काय?
फुलपाखरू समजतोस? अरे आधी धर नीट. ए, तुझा एक सहकारी म्हणून तुला मी एक गोष्ट सांगू इच्छितो. आपल्या पायाचा हा जो पोर्शन असतो ना त्याला टाच म्हणतात. काय म्हणतात? टाच. हा टाच. ती टेकव खाली, टेकव खाली, टेकव. ऐ शाबाश. तो दुसरा पाय सुद्धा तुझाच आहे ना? अरे मग तो वर येतो तुला कळत नाही का? टेकव खाली, टेकव. ऐ शाबाश. अरे या दोन्ही पाय टेकव अशी आहे. नको नको, ते आधी होतं तेच बरं होतं. चालू दे. तुमचं जसं चाललंय तसं चालू दे. हे मान्यात चलणारे कुठे? एम्पायरला प्रिटी वुमन लागलाय. जुलिया रॉबर्ट्स काय दिसते? तुला सांगतो बाप्या, हे दिसणं बिष्ण असतं ना अगदी क्षणिक असतं रे. अय्या क्षणी अध्यात्म विद्यात्म की काय? अरे तुला नाही कळायचं, तुझं सगळं असं आहे. तू जा बघू, मला काम करू दे. पांढरा केस माझा? हो. युअर गॉन केस. युअर फिनिश. अरे. बाय बाय. Hey man, this is fantastic case for you. आपल्या ऑफिसची झोनल खर्चाची कॉम्पिटिशन आहे पुढल्या महिन्यात दिल्लीत. दिल्ली? कुठल्या कॅटेगरी? विच कॅटेगरी? टू वेट. कम ऑन देन. काय झालं? अरे काय झालं काय? ह्या ऑफिस मध्ये मी एकटाच करणार आहे. हे डोंट वरी, मी आहे ना. तू गातेस? हो, थोडी. बट मॅन मला प्रॅक्टिस हवी. ऑफकोर्स. ते पण आपण केव्हा करायची प्रॅक्टिस? तू सांग. मी सांगू? हा. गुरुवार. ओके. गुरुवार. ओके. सुख का त्योहार मिले डमरू के ताल, सुख का त्योहार मिले डमरू के ताल, करे दुख पीड़ा पार जटाधारी शिव भोला भंडारी, 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 शिव भोला भंडारी. सुख का त्योहार मिले डमरू के ताल, करे दुख पीड़ा आता तरी येशील का सखी. कुठं होतास इतका वेळ? ऑफिस. इतक्या उशिरा पर्यंत? हो. काय काम होतं? होतं. पण काय काम होतं? तुला काय करायचंय? कारण आम्ही घरचे आहोत, कोणी परके नाही. हो, आम्हाला कळलंच पाहिजे. रात्री उशिरापर्यंत येत नाहीस. घुम्यासारखा का वागतोस? आईशी नीट बोलत नाहीस. बायकोशी नीट वागत नाहीस. अरे अरे अरे, चाललंय काय? आई आणि मनी एकत्र? हिंदी चिनी भाई भाई, क्या बात आहे. ए मनी थांब ना. मला वेळ नाहीये. काय म्हणतेस? काय म्हणू? रामरक्षा पाढे. नाही ते नको. हे बस ना, मला तुझ्याशी बोलायचंय. बस ग. ऐकतेस ना? आता ऐकायचं नसेल तरी ऐकावंच लागणार ना. का? कारण कानाला पापण्या नसतात, ते मिटता येत नाहीत. तुझे विनोद म्हणजे असे असतात ना देवयानी. सॉरी, आय एम सॉरी. कशाबद्दल? नाही म्हणजे मी चुकून बोलून गेलो की तुझे विनोद म्हणजे असे असतात ना मनी. मग आय एम सॉरी कशा करता? टपर मी काय बोललोच नाही. तुला काय कळलंच नाही. टपर पोरकटपणा आहे सगळा. चल. मध्ये थांब ना. हे बस ना, माझ्याशी बोलायचंय. बस ना. मला वेळ नाही. असं काय करते? आता तुम्ही लोक मला फाय केलं ना की मी तुमच्याशी बोलत नाही म्हणून. आता मला बोलायचं, तुम्हाला वेळ नाही. बोला. चिप्प 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 चिप्प. हे काय चिप्प 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 चिप्प? हे मनी हा. ओळख ना. मला नाही माहित. अगं ठीक आहे, तुला क्लू देतो. उद्या संध्याकाळी काहीतरी असं कलात्मक आहे. उद्या संध्याकाळी कलात्मक. हा, गणेश जयंती आहे. किती अरसिकपणा दाखवशील. अगं उद्या आपल्याला बाबूजींच्या गाण्याला जायचंय. हे बघ, मला उद्या वेळ नाही. अगं असं काय करतेस?
मी सगळं प्लॅनिंग केलंय. पहिल्यांदी मैफिल, नंतर बाहेर कुठेतरी फिरायला जाऊ आणि नंतर बाहेरच जेवून उशिराने घरी येऊ. हे सगळं तूच ठरवलंस एकट्याने? ऑफकोर्स. पण मला उद्या वेळ नाहीये. मला उद्या रिचा भल्लाकडे दही भल्ले करायला जायचंय, कळलं? दिस इज टू मच. का? दिस इज टू मच. अरे पण का? मी काढून आणलेल्या तिकिटापेक्षा कधी रिचाबलला जास्त महत्वाची वाटते. तू जा ना एकटा. मला नाही जायचंय. मग एक तिकीट विक. मला काय करायचं ते मी ठरवीन. तुम्हाला शिकवू नकोस. मग तिला घेऊन जा ना बरोबर देवयानीला. एक टप्पर एक टप्पर एक टप्पर एक टप्पर एक टप्पर एक टप्पर. में भी छाए हरियाली शिव भोला भंडारी शिव भोला भंडारी शिव भोला भंडारी परवा ते बाबूशींचं गाणं सुंदर होतं नाही? अगं उगाच लिहिलं का त्या मैफिलीला? रंग डालो श्यामजी. डोळ्यासमोर कसं देव उभं राहतं. रास क्रीडेत मग्न झालेला तर नेटकेट कन्हैया. आणि 2 मिनिट नेत्रात आळसू करणारी राधाबाला. कोणते नेत्र? 2 मिनिट. नाही काय असतं ते, म्हणजे कुठे मिळते कुठे म्हणजे दिसते का? आय मीन हे जी पॅशनेट. नाही ते आधी होतं ते ठीक होतं. ओके. 2 मिनिट. 2 मिनिट. 2 मिनिट. हा 2 मिनिट. आता कळलं मला. तुझी शाळा कोणती? माउंट कॅमेरा डेहराडून. डेहराडून? ते मग तू मराठी कुठे शिकलीस? घरीच. माझे वडील कीर्तनकार आहेत ना. तुझ्या बाबानं भेटायला वा एकदा. नो वे ते मिनिसोटाला असतात अमेरिकेला. अमेरिकेला? तिथे करतात काय ते? हे माझी आई सायंटिस्ट आहे तिथे. तुमचं सगळं वेगळं वेगळं. आई सायंटिस्ट, बाबा कीर्तनकार आणि तू आहेस एकाला झाका दुसऱ्याला काढा, काही फरक नाही. कारकुनी पेशा, ठराविक स्केल, संसार, लग्न, पोरं बाळ, म्हातारपण आणि मृत्यू. त्या बात. हो किती भाऊ होता पटकन. तुम्ही आर्टिस्ट लोक फार सेन्सिटिव्ह असता. मी तुझ्यासाठी सरबत घेऊन येतो. नो थँक्स. पण मॅन तुझ्याकडे स्मोकिंग चालतं? हे काहीतरीच काय. मी नाही, बाबा नाही, आई आई तर नाहीच नाही. हे पण तुला करायला हरकत नाही. तू बिंदास करा. बिंदास. माझ्यासाठी ॲस्ट्रे आणशील? ॲस्ट्रे? हा बघतो काय काय. ओके. हे घे. मॅन खरंच काही प्रॉब्लेम नाही ना? अगं काही प्रॉब्लेम नाही. बिंदास सोड. बसा बसाओड. आपला घर आपला दूर. घाबरतो काय? भाडं भरतो उगाच ना. हे काय झालं? अगं बाहेरचे लोक घाबरतील ना म्हणून बंद केलं. तोड तोड. हे घे. अगं उद्या गणेश जयंती आहे ना, आईने किसून ठेवला होता. मॅन तुझ्या घरातले सगळे कुठे गेले आहेत? अगं आई बाबा गेलेत पुण्याला आणि बायको गेले ऑफिसला. मला वाटतं त्यांची ओळख होईल. अगं बायको संध्याकाळी येईल ना ऑफिसवरून, त्यावेळी होईल तिच्याशी ओळख. हे तिला माहिती आपलं काय ते? हेच की आपण कॉम्पिटिशन मध्ये डुएट खातो. अरे बघे आधी बोल ना, नाही तर हीच करवंटी घेऊन मला बाहेर बसावं लागेल. अगं त्याचं काय माहितीये, तिला म्युझिक मध्ये नाही येते. मग आपण आपला वेळ कशाला वाया घालवा. नसेल राहत एनर्जी या कामाच्या रामरगाड्यात. नोकरी करतो म्हणालास ना? तू नाही करत, मी नाही करत. संगीत संगीत म्हणजे दिल पाहिजे ती. तुला सांगतो. काय काय? नाही काय नाही. यू आर फॅन्टॅस्टिक. यू आर फॅब्युलियस. थँक्स बट मॅन डोंट फ्लर्ट मी. एवढं काय माझ्या? अगं काय आहे काय नाही ते बोल. अगं आपल्या ऑफिस मध्ये तुझ्याबद्दल काय काय बोलत असतात. इग्नोर दुर्लक्ष कर त्यांच्याकडे. दुर्लक्ष. हो ना मी पण तेच म्हणतो. अरे हु आर दे. तुला सांगतो आय हेट दिस मेंटॅलिटी. आय हेट दिस मेंटॅलिटी. तुला सांगतो एकदा का माझा डोका फिरला ना तर मी सगळं जग जाऊन टाकीन. सिगरेट आहे सिगरेट. तुला सांगतो एकदा का माझा डोका फिरला ना तर मी सगळं जग जाऊनच टाकलं. समज पेटवायला मशाल वगैरे काय काय ही कसली मशाल? लाईटर. अरे मला पेटवता नाही. मी आहे ना.
तुला सांगतो एकदा का माझा डोका फिरला. रिहर्सल अचानक कशी ठरली? दार का लावलं होतं? निघाले. अगं म्हणे मला तुला तर कधी गैरसमज होतोय. गैरसमज असेलही कदाचित, पण मला कधी ना कधी विचार करायला हवाच होता ना. अगं कसला? का लग्न केलं मी? काय मिळालं मला? हा फार स्वार्थी विचार आहे. स्वार्थी कोण ना मग? स्वार्थी कोण ना मग? अगं तुझी काहीतरी हडबड होते, जरा ऑडिबल बोल. स्वार्थी कोण नसतं मनोज. हा तुझा मुद्दा बरोबर आहे एकदम. जाऊ दे, जास्त पकपक करू नको, मी जाते. म्हणे अगं म्हणे ताप. अगं आई बाबांना मी काय सांगू. त्यांनी विचारलं त्यांना कळलं तर त्यांच्यावर दुःखाची कुऱ्हाड कोसेल ग. अगं आई बाबांनी मी कसं तोंड दाखवू. तुला काय वाटतं मनोज, मी ही अशी घरी जाणार आहे तेव्हा माझे आई बाबा काय दारात बँड बाजा लावणार आहे? आभाळच फाटलंय मनोज, आभाळच फाटलंय. अगं म्हणूनच बोलतोय ते जास्त फाटू नये म्हणून आपण एकमेकाला समजून घ्यायला हवं. जाऊ दे मनोज, मी जाते. परत येण्याची अपेक्षा धरू नकोस, ऑफिसात येऊ नकोस, फोन करू नकोस, घरी येऊ नकोस, हे पण करू नकोस, ते पण करू नकोस. Leave me alone, मनोज. अगं म्हणे ना समजून घ्या. अगं मला सोडून जाऊ नको. अगं मला आमच्या नायकाच्या आयुष्याचा टोटल राडा झाला. चाळीमध्ये ऑफिसमध्ये भबरा झाला. मने ऑफिसमध्ये जाताना येताना चाळीच्या गॅलरीत ही झुंबड उडायला लागली. ऑफिसमध्ये तर वावड्यानं ऊत येत होता आणि आमचा बाप्या रोज रोज नवीन नवीन अफवा पसरवून आणखी पॉप्युलर होत होता. हे आमच्या मनाला सहन होईन असं झालं. आणि एक दिवस घडू नये तेच घडलं. सहन न होऊन मनाने बाप्याच्या पोटात बातमी देवयानीपर्यंत पोहोचली. मिस्टर मनोज, तुम्ही इतके हिंसक व्हाल असं मला वाटलं नव्हतं. तुम्ही रागाच्या भरात श्री बापू काळेच्या पोटात मारला मी बापू गायच्या पोटात गुच्चा. पुन्हा माझ्या वाटेला गेला ना तर पुन्हा मारीन मी गुच्चा. सारं जग जाळून टाकीन मी. जग लायटर तरी पेटवता येतो का? अरे जग जाळले तर लाईटच नाही जळेल ना. काय पटवते. ए बरं, मला सांग, उद्या संध्याकाळी तू काय करतोयस? उद्या संध्याकाळी पार्टी आहे, फक्त तुझ्या करता. लग्न करतेस? तुझ्या बरोबर? थकता नको. खरंच विचारते, करशील माझ्याशी लग्न? नाही. कॉंग्रॅच्युलेशन. असा ठामपणा पाहिजे. उद्या पार्टी आहे खरं, पण ती लग्नाची नाही. आपल्या ऑफिस मधलं कोणी आलं ना तर देन थापकन. ऑफिस मध्ये सुद्धा कोणी नाही. मी, माझी मैत्रीण आणि तिच्या घरातले सगळे. तुझ्या मैत्रिणीची हा ठीक आहे. तुझ्या मैत्रिणीची ओळख करून घ्यायची ना आपल्याला सांगून ठेवतो. अरे तिला भेटून तर बघ. अरे चल. अरे पटला तर हो, म्हण नाही तर सोडून. अरे चल. अरे तिची गोष्ट काही वेगळी नाहीये, ती तुझ्याच सारखी पोळली गेली. ठीक आहे. आमच्या चाणक्य प्रेक्षकांनी जे ओळखलं ते आमच्या मनाला कळणार नाही. अहो त वरून ताकभात ओळखायचा हा तर मराठी माणसाचा राष्ट्रीय खेळच आहे. तर सांगायचा मुद्दा हा की दुसऱ्या दिवशी गुरगुरत्या मनानं आमचा मन्या जिप्सी रेस्टॉरंट पाशी पोहोचला. वेळेच्या अर्धा तास अगोदरच त्याने तिथे एका दूध केंद्राच्या मागे उभे राहून गुप्तहेरासारखी पाळत सुद्धा ठेवली. 2-3 एनर्जीच्या बाटल्या सुद्धा फस्त केल्या.
मग शेवटी कंटाळून त्याने एक शिवाजी पार्कला फेरी सुद्धा मारली, पण कोणाचाही पत्ता नाही. मग शेवटी त्याचा विरह झाला आणि आमचा मन्या घराकडे परतला. आत्ता मात्र आपल्या आयुष्याचा पार फज्जा उडालाय अशी त्याला पुरेपूर खात्री झाली आणि आमचा मन्या कसा बसा घरी पोचला. मी थोडा भात खाईन. का हॉटेलमध्ये मिळालं नाही तुला गिळायला? ऍक्च्युली मी खूप दूध प्यालो आणि हॉटेल सुद्धा बंद होतं. हे बघ, तू सांगितल्याप्रमाणे तुझ्या आवडीचा स्वयंपाक मी केलेला नाही. उगाच अन्नाची नासाडी नको. आता तुझं तूच बघ. अगं पण काहीतरी असेल ना घरात, शेव चिवडा काहीतरी तोंडात टाकायला असेल. काय दिवाळी आहे? बोला बोला, मला घालून पाडून बोला. पण आई, एक गोष्ट लक्षात ठेव, अगं खुनी माणसाला सुद्धा जिवंत ठेवण्यासाठी पोटात 2 अन्नाचे कण जावे लागतात ग. हो का? मग जा ना तिकडं, तुझ्या टिकडीकडं. तिला जाऊन सांग, बघ देते का तिला गोळा वरांना. त्या आई, मनी अशी वापरी नसती ग. यांचं टिकली कुंकू काही संपत नाही. माझं काय चाललंय, ह्यांचं काय चाललंय, कसं जुळणार कोणास ठाऊक. थोडक्यात काय उपासमार घडणार हेच खरंय. चल वाढलंय. तू आईला माहिती तू आलीस ती? या आई, या आई बघितलंस का कोण आली ती? अगं मनीषी आली. बघ तुझ्यासाठी काय आणलंय. तोंड गोड कर, आनंदाची बातमी आहे. काय? मनोज, आता अशी दगदग नाही चालणार. अरे डॉक्टरांनी सांगितलंय. हा? म्हणजे मी बाबा होणार. मी बाबा होणार. आई ऐकलंस का मनीषी काय म्हणते ती? मी बाबा होणार आपल्या घरात. आपल्या नाही, आमच्या घरात. आपल्या नाही, आमच्या घरात. म्हणजे ही बातमी तुला स्वतःहून सांगायची होती, ती सांगितली. आता मी निघते. एक मिनिट. ए तू बस ना, बस. हे बघ मनोज. अगं मनीषा, तुझा काहीतरी गैरसमज होतो एवढंच. गैरसमज? हो. या घरात तू देवयानी बरोबर सिगारेट ओढताना पकडला गेलास हा गैरसमज नाही, पण की तुझी आणि तिची सो कॉल्ड प्लॅटोनिक फ्रेंडशिप आहे हा गैरसमज. अगं माझं ऐकून की देवयानी भेटल्यावर मी रसिका हा तुला अचानक लागलेला शोध गैरसमज. अगं पण माझं मी रात्री उशिरापर्यंत बाहेर भटकत होतास हा गैरसमज. अच्छा, म्हणजे या सगळ्या प्रकारात चूक माझी एकट्याची आहे. अगं मनी, मी रात्री उशिरापर्यंत घराबाहेर काय राहत होतो? कारण घरात भांडण होते म्हणून. कोण भांडत होता? तू आणि आई. चूक माझीच आहे, माझीच चूक आहे, कारण मी तुम्हाला वेळीच थांबवलं नाही. बघ, बोलण्यासारख्या आणि उपरून काढण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत, पण मी ते करणार नाही. हे बघ मनीषा, मी आता एवढंच सांगू शकतो की तुला जो काही गैरसमज झाला ना, त्याबद्दल मी काही करू शकत नाही. आय एम सॉरी. हे बघ, जे काही घडलंय त्याबद्दल आय से सॉरी. कम ऑन मनी, आय से सॉरी. ठीक आहे, जा तू. पण म्हणे स्वतःची काळजी घे आणि आपल्या बाळाची सुद्धा. मनीषा, एकच मिनिट थांबशील प्लीज. थँक्स. तर लोक हो, मनी निघाली आहे, ती जाऊ नये असं आमच्या मनाला खूप वाटतं. तसं आमचा मन्या चांगला आहे, निष्पापही आहे. मग त्याच्या आणि देवयानीच्या मैत्रीचे
कुणी कसेही अर्थ काढो, पण मनी ती मात्र ठाम आहे. जाणार म्हणजे जाणारच. थोडक्यात हे लग्न मोडलं अशीच ही गोष्ट संपणार. पण हे लग्न मोडणं गरजेचं आहे. तुम्हालाही असंच वाटतं ना? मग करा ना काहीतरी, काढा ना यातून काहीतरी मार्ग. अहो एका छोट्याशा गमतीने अख्खं घर उद्ध्वस्त होतं. हो प्लीज प्लीज. नाही ठीक आहे. आता परंपरेप्रमाणे सूत्रधाराला म्हणजे मलाच यातून काहीतरी मार्ग काढावा लागेल. बघूया काही मार्ग निघतो का. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी तुमच्या बरोबर हा सूत्रधार असेलच असं मात्र नाही. तर लोक हो, आम्ही सादर करीत आहोत या रंजक कथानकाचा तुम्हाला हवासा वाटणारा सुखांत. आता या घरात जे घडणार आहे त्याचं महत्व ह्या घराला नक्कीच आहे. गैरसमज, क्रोध, अहंकार, मद, मत्सर या कठीण कातळांना भेदून अखेर प्रेमाचा झरा आपली वाट काढणार. मग ते प्रेम प्रियकर प्रेयसीचं असो, वात्सल्याचं असो, दया माया ममता काय वाटेल ते असो, पण ते जे काही असेल ते प्रेम तत्व अखेर जिंकणं हीच खरी सुखांतिका. तर सुखांत. अरे हे सगळं मीच केलं होतं. तर असा हा मोतीचुराचा लाडू लग्न नावाचा खावा की न खावा हे तर तुम्हीच ठरवायचं. काय हिरेल पृथ्वी या सावरती सुवर प्रीती या जगती. हिरेल पृथ्वी या सावरती सोबर प्रीती या जगती. प्रेमाची ही महान शक्ती रसिकानो समजा उमजा. झगडा भांडा मात्र अखेरीस वाटेने प्रेमाच्या जा. वाटेने प्रेमाच्या जा. वाटेने प्रेमाच्या जा. प्रमोद पुढे गेला. हे प्रमोद हे पुढे एक